नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. मित्रांनो, हॅव यू एव्हर नोटीस की कधी कधी ऑडिटोरियममध्ये बसून लेक्चर ऐकताना शब्द क्लिअर ऐकू येत नाही, तर कधी छोट्या हॉलमध्ये, छोट्या क्लासरूममध्ये आवाज परफेक्टली ऐकायला येतो. असं का होतं? वाय डज दिस हॅपन? सो द ॲक्च्युली आन्सर इज अकॉस्टिकल प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग, जो की आजचा आपला टॉपिक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण समजून घेणार आहोत अकॉस्टिकल प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग अँड कंडिशन्स फॉर गुड अकॉस्टिक्स. अगदी सिंपल लँग्वेजमध्ये आणि एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्समध्ये आपण हा व्हिडिओ कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण डेफिनेशन बघूया अकॉस्टिक्स ऑफ बिल्डिंगची. सो मित्रांनो, अकॉस्टिक्स ऑफ बिल्डिंग म्हणजे काय? अकॉस्टिक्स ऑफ बिल्डिंग इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with planning of building or hall such that it can provide the best audible sound to the audience. म्हणजेच मित्रांनो, हॉल, ऑडिटोरियम, क्लासरूम, थिएटर असं डिझाईन केलं जातं की साऊंड क्लिअर, लाऊड आणि प्लेझंट वाटला पाहिजे. वाय अकॉस्टिक्स प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट? नेक्स्ट क्वेश्चन आपल्या मनामध्ये येतं की अकॉस्टिक प्लॅनिंग करणे का गरजेचं आहे? मित्रांनो, it is important because speech should be clearly understood, music sound should pleasant, there should be no echo or noise disturbance, audience should feel comfortable while listening. आता आपण बघूया कंडिशन्स फॉर गुड अकॉस्टिक्स. ओके, इथे काही कंडिशन्स मी लिहिलेल्या आहेत, त्या वन बाय वन मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. The first condition is condition for good acoustics or acoustic planning of building. The reverberation time should be optimum. म्हणजे काय मित्रांनो, की हा खूप रिव्हर्बरेशन टाइम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की रिव्हर्बरेशन काय असतं, रिव्हर्बरेशन टाइम काय असतं. ओके, तर रिव्हर्बरेशन टाइम हा खूप जास्तही नसला पाहिजे आणि खूप कमीही नसला पाहिजे. जर जास्त असेल तर काय होतं मित्रांनो, साऊंड बिकम कन्फ्युजिंग, साऊंड कन्फ्यूज होतो जर रिव्हर्बरेशन टाइम खूप जास्त असेल तर. आणि खूप छोटा कमी असेल रिव्हर्बरेशन टाइम तर साऊंड बिकम्स वीक, आपल्याला कमी ऐकायला येतो. ओके, देअर फॉर रिव्हर्बरेशन टाइम शुड बी नायदर टू हाय नॉर टू लो. येस, दिस इज द फर्स्ट कंडिशन ऑफ गुड अकॉस्टिक्स. राहील लक्षात? आय रिपीट, द रिव्हर्बरेशन टाइम शुड बी ऑप्टिमम. नेक्स्ट, सेकंड कंडिशन, ॲडिक्वेट इनिशियल साऊंड इंटेन्सिटी. ॲडिक्वेट इनिशियल साऊंड इंटेन्सिटी म्हणजे काय? ॲडिक्वेट म्हणजे पुरेशी. ओके, की स्पीकर किंवा साऊंड सोर्स ना खूप वीक असावा ना खूप लाऊड असावा, बरोबर की नाही? सो दॅट साऊंड रीच टू एव्हरी कॉर्नर ऑफ द हॉल. नाव नेक्स्ट पॉइंट इज, इथे आपण बघू शकता पॉइंट नंबर 3 किंवा किंवा थर्ड कंडिशन, ऑल अनडिझायर्ड साऊंड शुड बी रिड्यूस्ड. ओके, ऑल अनडिझायर्ड साऊंड शुड बी रिड्यूस्ड. एक्झाम्पल, आउटसाइड ट्रॅफिक नॉईज, फॅन, एसी, जनरेटर, इको आणि बॅकग्राऊंड नॉईज. दिस इज डन बाय युझिंग द साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल अँड प्रॉपर इन्सुलेटिंग. जो बाहेरचा आवाज आहे, ट्रॅफिकचा असेल, एसीचा असेल, जनरेटरचा असेल, तो जर तुमच्या क्लासरूममध्ये येत असेल किंवा तुमच्या हॉलमध्ये येत असेल तर तो आपल्याला रिड्यूस करावा लागेल. कसा रिड्यूस करू शकतो आपण? आपण रूममध्ये मटेरियल्स ॲड करू शकतो. जसे की आपण बघतो ना एखाद्या म्युझिकल थिएटरमध्ये वगैरे बरंचसं मटेरियल त्यांनी टाकलेलं असतं. का? कारण जास्तीत जास्त साऊंड ॲब्झॉर्ब झाला पाहिजे किंवा बाहेरचा आवाज आतमध्ये नाही आला पाहिजे. ओके, नाऊ नेक्स्ट कंडिशन इज प्रॉपर डिझाईन ऑफ वॉल, रूफ अँड फ्लोअर. ओके, जी कंडिशन नंबर 4 इथे दिसते तुम्हाला, द वॉल, रूफ अँड फ्लोअर डिझाईन शुड बी सो डिझाईन दॅट टू अवॉइड अनवॉन्टेड रिफ्लेक्शन्स ऑर इकोज. ओके, त्यानंतरचा पॉइंट खूप महत्वाचा मित्रांनो, डिफाइनिंग द एक्झॅक्ट पर्पज फॉर विच द रूम ऑर हॉल इज बिंग टू पुट इन यूज. म्हणजे काय? की द हॉल शुड बी डिझाईन अकॉर्डिंग टू इट्स युजेस ऑर पर्पज. एक्झाम्पल, क्लासरूममध्ये आपल्याला फक्त क्लिअर स्पीचची, क्लिअर आवाजाची गरज असते. एखादं जर ऑडिटोरियम हॉल असेल तर तिथं आवाजासोबत म्युझिक सुद्धा आपल्याला व्यवस्थित ऐकायला आलं पाहिजे. त्यानंतर सिनेमा हॉलमध्ये असेल तर सराउंडिंग म्युझिक, सराउंडिंग साऊंड सुद्धा व्यवस्थित ऐकायला आलं पाहिजे. सो प्रत्येक हॉल डिझाईन करताना त्याचा यूज काय असणार आहे, त्याचा पर्पज काय असणार आहे, हा एक्झॅक्ट किंवा क्लिअर डिफाईन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे एक लास्ट कंडिशन आपण इथे बघूया, द टोटल क्वालिटी ऑफ द स्पीच ऑर म्युझिक मस्ट बी रिटेन. ओके, द ओरिजिनल क्वालिटी ऑफ साऊंड मस्ट बी मेंटेन.
Sound should not be distorted. Okay, words should not be clearly understood. Sorry, words should be clearly understood. Music should remain pleasant. So this is the final goal of our acoustics. तर एखादा बिल्डिंग किंवा हॉल डिझाईन करताना अकॉस्टिकच्या या काही कंडिशन्स तुम्ही कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. हे झालं मित्रांनो नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतो. क्वेश्चन अशा प्रकारचा असतो. इथे क्वेश्चनही लिहिला मिळेल. व्हॉट आर द इथे क्वेश्चन दिसत क्वेश्चन असा सॅम्पल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. व्हॉट आर द कंडिशन्स फॉर गुड ऑकस्टिक्स, एक्सप्लेन द मेथड ऑफ डिझायनिंग फॉर द गुड ऑकस्टिक्स. सो कंडिशन्स आपण बघतोय, त्याच्या अगोदर तुम्ही इथे डेफिनेशन लिहिली पाहिजे. ऑकस्टिक्स ऑफ बिल्डिंग म्हणजे काय असतं. त्यानंतर या वन बाय वन तुम्ही कंडिशन्स लिहिल्या पाहिजे. टोटल 6 कंडिशन्स इथं मी मेन्शन केलेल्या आहेत. एवढ्या जरी लिहिल्या तरी सफिशियंट आहे. सो फ्रेंड, acoustical planning of building ensures that sound is clear, pleasant and effective for everyone in the hall. Yes. So I hope तुम्हाला कंडिशन्स समजल्या असतील. जर इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, then please like the video, share with your friends and subscribe for our more physics made easy videos. Thank you for watching this video.